अक्षय शेठ त्यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं ओमसा एमटीसी अक्षय शेठ मात्र खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच यावेळी दिली जाईल. संग्राम शेठ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय. आता त्याचा पृथ्वीराज यादव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वेल प्लेड दमदार खेळ राहिला त्याचा आणि त्याच्या या इनिंग साठी त्याचा खूप सारे त्याचे आभार व्यक्त केले जात आहेत. पहिलाच बॉल हेमंत शिंदे मैदानाच्या आतमध्ये लेग ब्रेक पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र ऑफस्टिक वरती सफल झाले. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्याच बॉल वरती मॅग्निफिसंट क्रॅकिंग चौकार पाहायला मिळालाय. फलंदाजच्या बॅट मधून पहा अशी संकेत गोळे आपल्याला पाहायला मिळतात जिथे आघाडीला आलेले आहेत. संकेत गोळे एक आयकॉनिक खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये हेमंत शिंदे जंबो सर यांना देखील ओळखलं जातं आणि एक वयाच्या 52व्या वर्षी देखील गोलंदाजी साठी सज्ज झाल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नो मास लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर मात्र अलोंग द कार्पेट चेंडू बॅक टू बॅक चौकार आलाय. आशिष सर कन्झिक्युटिव्ह 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पहिल्या 2 बॉलवरती अगदी स्वागत केलंय चौकारांनी. ज्या पद्धतीचे 2 फटके आपण पाहिले अर्थातच हेमंतच्या गोलंदाजीवरती संकेतच्या बॅट म्हणून अगदी आपण पाहायला गेलं तर पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसरा अगदी एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्ट पहा इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल होता बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षकाचा चकवा देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्कोर कार्डकडे जर नजर वळवली ना तर 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. संकेत गोळे आणि त्यांच्या साथीला मात्र सूरज मराठे हे माफ करा सूरज माटले बोरचे हे खेळाडू यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का या सिरीज प्रयत्न झालेत मात्र चेंडू चालला नो मास लँड मध्ये कंप्लीट केला गेल्यात. त्या 2 धावा पहा इथे धाव संख्या डबल डिजिट मध्ये जात असताना स्कोर कार्ड वरती लगावली गेली ती 1 वर 1 11 धावा 11 रन्स. आशिष सर नक्कीच खूप चांगला बॉल होता. अकोट टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती परंतु बॉल अगदी मिसटायमिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. परंतु अगदी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी 5 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले बॉल पर्यंत. यावेळेस मात्र पहा बैठक फटका सजवायचा होता. बॉल निघून चाललाय. अगदी खूप चांगली गोलंदाजी अर्थातच हेमंतच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. यस हेमंत शिंदे जंबो सर यांना ओळखलं जातं मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट सूरज हो यावेळी या पट्ट्याने सांगितलं अरे क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये गिरकी घेतली फिरकी घेतली फलंदाजाची. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या पाठीमागे स्कोर कार्ड वरती धाव संख्या 1 वर 1 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र चर्चा होते व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं घनसोली प्रीमियर लीग नाईट स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आली. घनसोली विभागातील सर्वांचे लाडके समाजसेवक घनसोली विभागामध्ये क्रिकेट सातत्याने जिवंत राहावं यासाठी प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी उभा असणारा व्यक्तिमत्व 10 नंबर खऱ्या अर्थानं सन्माननीय आदरणीय बबलूदादा पाटील यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. दादा आपल्या मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे. नाईट स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक ग्रँड वाढदिवस ज्यांचा साजरा झाला आणि घनसोली विभागामध्ये आपण GPL ही पहिली नाईट स्पर्धा 40+ मैदानामध्ये पाहिली. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त होते त्यांचे सर्वांचे लाडके समाजसेवक सन्माननीय आदरणीय बबलूदादा पाटील यांची महत्वाची उपस्थिती PMPL 1.0. थँक्यू आलेल्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करूया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक जे महत्वाचं षटक इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये वेदांत 11 संघाकडून सुदेश सकपाळ हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सुदेश सकपाळ नक्कीच दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर किती धावा मात्र धाव फलकावरती लागतील या दुसऱ्या षटकामध्ये. परंतु आपण पाहायला गेलं तर स्ट्रायक एंडला संकेत पवार आहे आणि संकेत गोळे आहे आणि नॉन स्ट्रायक एंडला सूरज माटले
हा मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर सलामीची जोडी अगदी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम या दोन्ही बॅटर कडनं पाहायला मिळते. नक्कीच पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून येतील सुदेश ओव्हर द विकेटने. सूरज साडी पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा डाव्या एष्टीच्या बाहेर टाकलेला बॉल त्याचा खरपूस समाचार. चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार. हा नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता आणि तो हुक आलाय नक्कीच आणि धावांची भूक पूर्ण करणारा हा फटका आपण पाहायला मिळाला. अगदी 4 धावांसाठी हा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अगदी स्वतः मात्र टर्न झालेत. अगदी गिरकी घेतलीये आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर हा चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. सुंदर बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. जिथे शरीराचा वेध फार सुंदर गिरकी घेतली त्यांनी. पुढचा बॉल मात्र सज्ज झालेत. पहा असं म्हटलं तर ना की सुखामधून दुःखामधून सुखाचे क्षण पाखडावे तसे क्षण पाखडायचे आहेत. मोमेंट. हो यावेळी कमबॅक केलं गेलाय. जिथे स्लोवर पद्धतीचा बॉल डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थाने स्लोवर पद्धतीचा बॉल हे एक ब्रह्मास्त्र ओळखलं जातं. जिथे व्हेरिएशन केलं जातं. व्हेरिएशन फार महत्वाचं असतं. जिथे गुड लेंथ वरती स्पॉट झाला तिथून मात्र डॉट बॉल आपण पाहिलाय. स्लोवर पद्धतीचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुदेश यांच्या बॉल वरती इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय आणि जिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत फेकी केली जाईल आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा या बॉल वरती मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा. पुढचा बॉल सुदेश यांचा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेले आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू अलॉंग दी कार्पेट सीमारेषे पार चाललाय. मिळतील धावा 4. आला चौकार. नक्कीच खूप चांगला फटका होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि तो अटेम्प्ट अगदी यशस्वी होताना मात्र जरूर पाहायला मिळाला आणि अचूक टायमिंग वरती हा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कारण कुठलाही क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने तिथे तैनात नव्हता आणि त्याने अचूक ओळखलं आणि हा चौकार आपल्या टीम साठी नक्कीच खेचला गेलाय. टीमची धावसंख्या 1.4च्या खेळीनंतर जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. 21 आकडा पाहायला मिळाल्यानंतर मात्र शुभ आकडा म्हटला जातो. 21 आकड्यांची आपण 21 रुपयांची आपण गुरुदक्षिणा देतो. 21 हे मोदक गणरायला देतो म्हणून शुभ आकडा सातत्याने पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये हा आकडा कोणासाठी असेल शुभ हे पाहावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज सुदेश सकपाळ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडे असलेला संकेत गोळे. 7 बॉल 18 धावा. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देईल का? हो यावेळी पहा शाडम चाक डिस्पॅच केलाय. हो इथे सांगितलंय हवेमध्ये कारवा जणू मदनाचा वनवा. ओढ लागली भुंग्याला कळीची. इथे लाही लाही केली आहे गोलंदाजाची. पहा लाही लाही करणारा हा षटकार ठोकलाय. आला 6 धावा. नक्कीच खूप चांगला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अगदी उंची खूप मिळाली आहे. लांब असा उत्तुंग असा षटकार अगदी फेकून दिलाय 6 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या पार. अगदी खूप चांगला फटका आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती. यस हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. बॅकफूट पण स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग खडक खडखडीत चौकार. 4 रन्स. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. बॅकफूट वरती नाही तर थोडंसं फ्रंटफूट वरती आले आणि खडे खडे ऑन दी मार्क आपल्याला पाहायला मिळालं. जिथे सुपर कव्हर आणि बॉर्डर लाईनच्या बाहेर काय कमालीचा फटका खेळला. जिथे 2 षटकांच्या पाठीमागे 31 धावा 20 धावा एका षटकामध्ये सुदेश सकपाळ यांच्यावरती चढवलेले प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. प्रश्नचिन्ह उभे केलेत मैदानाच्या आतमध्ये वेदांत 11 या संघाच्या अगेन्स्ट. म्हणूनच म्हटलं जातं ना आशिष सर चौकट मोडून बघेन म्हणतो. अरे चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो. प्रश्न एककातील. अरे लोक काय म्हणतील. लोकांचं काय ते काही म्हणतील. मात्र क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला रंगवावा लागेल. प्रश्न उत्तर द्यावी लागतील. पदोपदी प्रश्न उत्तर तुम्हाला द्यावी लागतील. आता मात्र येणारं 3रं षटक कोणता गोलंदाज येईल 3ऱ्या षटकाच्या दरम्यान हे पाहावं लागेल. या सिडीज आपण पाहतोय वय वर्ष 52 ज्या पठ्ठ्याचा आहे ना तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. नाव आहे हेमंत शिंदे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अगेन्स्ट द बॉर्डर आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला. सूरज माटले यांच्या अगेन्स्ट
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत आशिष सर. नक्कीच हेमंत पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु विकेट मात्र त्याला काही मिळाली नव्हती. परंतु विकेटची तलाश मात्र हेमंतला जरूर असेल. पहिला ब्रेक थ्रू हेमंतच्या माध्यमातून मिळेल का, हे मात्र या षटकामध्ये अगदी पाहायला मिळेल. नक्कीच हेमंत शिंदे यांच्या अगेन्स्ट प्रहार करणं थोडंसं कठीण असतं. मोठा टर्न आहे, वेगामध्ये टर्न करतात, ही खासियत राहिली आहे. हेमंत शिंदे यांच्याबद्दल चर्चा केली ना तर माथेरानमध्ये सर्वाधिक 20 वर्ष ते 22 वर्ष आयकॉन खेळाडू जर कोणता असेल तर तो हेमंत शिंदे. यांच्याकडे नजरा वळव्यात मात्र समोर असलेला फलंदाज यस भोर तालुक्याचा आहे, चर्चा होईल त्याच्याबद्दल देखील. हो यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, त्यानंतर मात्र गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देईल. कंप्लीट झाले आशिष सर. एक धाव, स्कोर कार्ड मात्र 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच 32 धावा, खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम अर्थातच पाहायला मिळतंय. संकेत गोळे खेळतोय, 9 चेंडू 28 आणि सूरज 4 बॉल 3. अगदी पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला आणि बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती नक्कीच ऍड केली जाते. एक धावेने धाव फलक पुढे वाढतंय, 1 ने विकास होतो, 1 ने प्रगती होते. धाव फलक 33, डबल 3. नक्कीच डबल 3 धावसंख्या पाहायला मिळाली. यावेळी पहा हेलिकॉप्टर डिस्पॅच केलाय आणि ह्या पठ्ठ्याने सांगितलं हो वाऱ्याच्या आतला वारा मी, अरे पावसाच्या आतील थेंब मी, वनव्यातली आग मी. पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये काय फटका खेळलाय, षटकार ठोकलाय, साधावा. नक्कीच खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल अगदी पहा, आखू टप्प्याचा बॉल होता, अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. बीट होतोय त्या ठिकाणी अर्थातच सूरज ज्या पद्धतीचा बॉल हाताळलाय हेमंतच्या माध्यमातून. हो यावेळी मिस टाइम आहे, त्यानंतर मात्र चेंडू चाललाय थोडासा फाईन, सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. कन्झिक्युटिव्ह 2 मोठे प्रहार बॅक टू बॅक अटॅक केला गेलाय. नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता आणि हुक केलाय आणि धावांची बुक पूर्ण करणारा हा मात्र चौकार मात्र जरूर मिळालाय या बॉलवरती आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 2.5 चा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर 43 धावा, 43 बॉल. हो यावेळी पहा यष्टी रक्षक देखील बीट होत आहेत, चाचपले जातात, नंतर मात्र डायरेक्ट हिट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. यस पंच सांगताहेत की नो, इथे आम्ही आमच्या नजरेने पाहिलंय, वेळ थोडासा वाढवायचा, थोडंसं स्पीडअप घ्यायचा आहे, थोडंसं एक्सिलेटर करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये वेळ फार महत्वाची आहे. म्हणूनच म्हटलं होतं ना की सबसे बड़ा बादशाह अगर कौन होगा ना तो वक्त होगा. वक्त का कहना है मैं एक बार गया ना तो वापिस ना आऊंगा. मैदानाच्या आतमध्ये वेळेला प्राधान्य द्या. मैदानाच्या आतमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आशिष सर आणि इथे इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक झालेत. जाऊया मुख्य व्यासपीठावरती, जिथे आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान देखील होईल. यस चर्चा होईल. मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा थोड्याच वेळामध्ये आम्ही यथोचित सन्मान करू. मात्र ही मॅच आशिष सर 43 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळालंय, जिथे प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला ना तर 71 आणि करंट रन रेट जर पाहिला तर 14.33 चा रन रेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिथे संकेत गोळे 10 बॉल 28 चा कमालीचा नॉक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जिथे सूरज माताले यांच्याबद्दल जर चर्चा केली तर 8 बॉल 13 धावा त्यांनी बनवल्यात. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी साडे जर पाहिलं ना तर KSK महाबळेश्वर कडून बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नील शिंदे, लाल्या या नावाने त्यांना ओळखलं जातं. ते प्रसिद्धी मिळवली आहे. लाल होतात, बुंद करतात आणि मैदानाच्या आतमध्ये गावदेवी घनसोली या संघाकडून नवी मुंबईचं क्रिकेट खेळताना आम्ही त्याला पाहिलंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल या षटकाच्या दरम्यान काय घडेल, काय बिघडेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहेत संकेत गोळे यांच्याबद्दल चर्चा करूया. सातारा जिल्ह्यामधील आपण पाहिलं ना तर लेदर बॉलचं क्रिकेट सर्वाधिक जास्त कोणता खेळाडू खेळला असेल तर तो संकेत गोळे यांच्याबद्दल चर्चा होते. आणि
एक जबरदस्त असा जावली तालुक्याला बिलॉंग करतात. सर्वात जास्त अर्धशतक जर कोणत्या आशिष सर खेळाडूच्या नावावरती असतील ना जावली तालुक्यामध्ये तर तो खेळाडू आहे संकेत गोळे. हा त्यांचा इतिहास राहिलाय. मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या नक्कीच आमच्यापर्यंत माहिती सांगितली जाते अक्षय कदम यांच्या माध्यमातून. स्कोरर सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील विशेष करून त्यांच्याकडे लक्ष दिलं जात आहे. नजरा फिरवल्या जातात, माना वळवल्या जातात. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला स्वप्नील शिंदे. पहिलाच बॉल अगेन्स्ट संकेत गोळे. पहिला बॉल स्वप्नीलच्या माध्यमातून अर्थातच संकेत साडे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात की हा वाईट बॉल आहे आणि अवांतर धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर पडेल आणि अवांतर धावसंख्येने मात्र या षटकाची सुरुवात मात्र पाहायला मिळते. अर्थातच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॅकअप येणं फार गरजेचं आहे. डीप मधून प्रोडक्शन येईल. एक धाव तर घेतलं. दुसरीचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेवरती थांबवलाय. धावसंख्येमध्ये ब्रेक लावलाय. 45 हा आकडा मैदानाच्या आतमध्ये 3.1 चा बॉल चा खेळ संपलेला आहे. जिथे स्वप्नील शिंदे महत्वाचं षटक हातात आहे. जिथे आपण पाहिलं ना स्वप्नील शिंदे यांच्याकडे वैविध्याची जी शैली आहे. इनसाइड इन कटर आहेत, आउट कटर आहेत. या मैदानाच्या आतमध्ये ते प्रभावित करावे लागतील. गोलंदाज निघालाय ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी सातत्याने हे बॉल मात्र हाताळतोय. अगदी काहीतरी डोक्यामध्ये सुरू आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 46 धावा. हो यावेळी पहा नजाकत डिस्पॅच केला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक मॅग्निफिसंट दर्जेदार षटकार. 6 धावा. नक्कीच ताकद होती, नजाकत मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. टायमिंग देखील तितकंच चांगलं बेमिसाल मात्र पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. खूप चांगला फटका अगदी आपण पाहू शकता. खोदून काढलाय हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका. लॉंग ऑफ सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार मात्र जरूर आला. अर्थातच सूरज पटले यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 52 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर अगदी पार्टनरशिप बिल्डअप केली आतापर्यंत. दोन्ही बॅटरने 52 धावांची पार्टनरशिप सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते टीव्ही स्क्रीनवर. जोडी मात्र फरारीच्या गाडीसारखी वेगात दौडते. मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलची सांगता अतिरिक्त धावसंख्या 53 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. जिथे स्ट्राईक एंड वरती सूरज यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. सूरज कशा पद्धतीने इथून पुढे खेळी खेळतील स्वप्नीलच्या अगेन्स्ट. हो यावेळी भन्नाट वेग एक्सपोज करतोय. एक्सक्लुझिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्वप्नील शिंदे हे नाव मैदानाच्या आतमध्ये प्रामुख्याने घेतलं गेलंय. जिथे उन्हाचे चटके देखील लागतायत. हा चर्चेचा विषय राहिलाय. जिथे 53 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आतापर्यंत स्वप्नील यांनी 3 चेंडू हाताळण्यासाठी जवळजवळ 6 चेंडू खर्च केलेत. याही वेळेस देखील पहा अगदी शरीरापासून सातत्याने दूर ठेवला जातोय. कुठेतरी दिशेपासून भरकटतायत आणि ती दिशा त्यांना अचूक ओळखावी लागेल. प्रत्येक बॉलवरती आतापर्यंत जर का पाहिला गेलं तर अगदी 4 वाईड मात्र आतापर्यंत स्वप्नीलच्या माध्यमातून हाताळलेत. पुढचा बॉल स्वप्नीलच्या माध्यमातून. नक्कीच थोडंसं दडपण असतं. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग एक मोठा प्लॅटफॉर्म आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठे फलंदाज तुमच्या अगेन्स्ट फलंदाजी करतात. हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही आपलं भविष्य घडवू शकता. गोलंदाज पुन्हा निघाले. हो यावेळी पहा अतिशय देखना लाजवाब ग्लोरियस फॅब्युलस फॅन्टास्टिक एक्स्ट्रा ऑर्डिनरी चेंडू सीमारेषे पार आलाय. षटकार. 6 धावा. नक्कीच. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर खूप चांगला बॉल होता आणि त्याला मात्र अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जिथे पाहायला मिळाला. अर्थात सूरजच्या माध्यमातून हा फटका सजवला गेला आणि 6 धावांसाठी अगदी ऑन साइडला अगदी दिशा दिली. उंची जास्त मिळाली आणि हा लांब अगदी आतापर्यंतचा षटकार मात्र अर्थातच सूरजच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर. दडपण आहे आणि दडपणाचा पुरेपूर वापर घेतला गेला. जिथे फलंदाज आपण पाहिलं ना जो आघाडीला आलेले फलंदाज 11 बॉल 25. दुसऱ्या बाजूला 11 बॉल 29 या नॉक या 2 बॅटरने खेळलाय. आता मात्र ब्रेक थ्रू द्यावा लागेल. मस्ट नीडेड असेल तो विकेट. वेदांत 11. यस यावेळी पहा शॉर्ट आर्म चॅक पुल केलाय. डिस्पॅच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. दीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्याने मात्र कॅच ड्रॉप केलाय.
क्षेत्ररक्षक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. अशा काचेस तुम्हाला मस्ट निडेड असतील त्या पकडणं गरजेचं आहे आणि या चुका वारंवार होणं म्हणजे तुमचा संघ आणि संघ मालकावरती दडपण देखील टाकू शकतं. आशिष सर, नक्कीच ही चूक कुठेतरी सुधारावी लागेल. पुन्हा एकदा स्वप्नील, शेवटचा बॉल असेल स्वप्नीलचा. इथे मात्र पहा बॅटची कडा आणि तिथे मात्र पहा पुन्हा एकदा संधी होती, परंतु सूर्याची किरणे त्याच्या डोळ्यावरती मात्र जरूर, परंतु यावेळेस अगदी थांबवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र पाहायला गेला तर अगदी ही धावांची धाव मात्र सुरू झालेली मात्र पाहायला मिळाली. एक रन शॉट आहे आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉल वरती टोटल धावा मात्र 2 धावा मात्र नक्कीच ऍड केल्या जातील धावफलकावरती आणि 2 धावेने धावफलक अर्थातच जाऊन पोहोचतोय 63 धावा. चला या दोन्ही कॅप्टन्स छत्रपती शिवेंद्रराजे 11 जावली आणि ज्योती एंटरप्राइजेस, बोथ द कॅप्टन्स ज्योती एंटरप्राइजेस आणि छत्रपती शिवेंद्रराजे 11 जावली टीम दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. छत्रपती शिवेंद्र राजे 11 जावली आणि ज्योती एंटरप्राइजेस बोथ द कॅप्टन्स या इनिंग ब्रेक मध्ये तयार राहा. जतीन दादा यांच्याकडून राहुल गोळे यांच्या प्रत्येक विकेट साठी तब्बल 200 रुपयाचा आणि 200 रुपयाचा प्राइज झाला आणि जर बोल्ड त्यांनी काढला तर तब्बल 500 रुपयाचा प्राइज आहे जतीन दादा यांच्याकडून राहुल गोळेसाठी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात या इनिंग मधील एका ओव्हरची कहाणी आणि त्यानंतर होईल टॉस. थँक्यू सो मच किरण सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होईल. अगदी अनुभव आहे या गोलंदाजाकडे देखील. राहुल गोळे मात्र हा गोलंदाज मात्र सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आणि स्ट्राईकला मात्र अर्थातच बॅटर सूरजला मात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल हाताळलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि एक चिकी सिंगल चोरटी धाव घेण्यात मात्र यश नक्की झालंय आणि एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 64 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी राहुल गोळे एक जबरदस्त हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय ओव्हर द विकेटने अगेन्स्ट बॅटर. आपण जर पाहिलं ना हो यावेळी पहा भन्नाट वेग एक्सप्रेस केलाय या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये. पहा कमालीचा नॉक शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज येतोय, लयलीला करतोय. मैदानाच्या आतमध्ये अडथळलेला संघ आहे ना त्याला मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. समुद्रामध्ये अडकलेली नौका म्हणूनच म्हटलं आता ना अरे तुफानों के समंदर में अटकी पड़ी तेरी नैया है, तू कोशिश कर तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है. खेळ वेळेचा आहे. हो यावेळी पहा एक्सप्रेस केलाय. याही फलंदाजाने सांगितलंय हो वेळ माझी देखील आहे, मी आणखी एक टोले जंग षटकार ठोकणार. 6 धावा आल्या. नक्कीच फुल टॉस बॉल होता आणि या फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. आणि या 6 धावांनी मात्र धावफलक आपण पाहायला गेलं तर अगदी 70 धावांची पार्टनरशिप अर्थातच बिल्डअप केली गेली आहे. अगदी संकेत घोळे 13 चेंडू फेस केलेत, 32 धावांवरती खेळतोय. सूरज माटले देखील 32 धावांवरती खेळतोय, 14 बॉल त्याने फेस केलेत. आणि ही पार्टनरशिप कुठेतरी थांबवणं अगदी महत्वाचं असेल वेदांत 11 टीम कडनं. आणि या गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय राहुल गोळे यांना. राहुल गोळे हे नाव समोर आलेलं आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय सूरज. हो यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केला जाईल, कार्य केला जाईल. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. बॅकअप देखील आलाय. महत्वाचा निर्णय असेल. येणारा प्रत्येक बॉल टार्गेट सेट करणार आहे. जिथे आतापर्यंत धावफलकावरती 72 सर्वाधिक धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न राहील का हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा केलाय. जिथे आपण पाहिलं ना मैत्री ग्रुप चावली प्रतापजी शेलार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला सुरेशदादा सकपाळ यांचा हा संघ वेदांत 11 KSK महाबळेश्वरला बिलॉंग करतो, तर दुसरा जावली तालुक्याला. शेवटचा बॉल फुल टॉच पुन्हा एकदा
हुक केलाय आणि पुन्हा एकदा धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय षटकार चौकार 4 धावांसाठी चौकार आलाय. नो बॉल आहे. नो +4 बाय 1 गेट 1 फ्री. टोटल 5 धावा धाव फलकावरती अंकित केल्या जातील आणि या 5 धावांनी 76 धावा धाव फलकावरती लागतात. अर्थातच टीम मैत्री ग्रुप जावळी संघाच्या 76 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. बॉल द्यायचा आहे आमच्या कमिटीला निवेदन आहे. 76 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. जिथे आपण पाहतोय ना आपल्याला राहुल गोळे यांनी जर 2 विकेट घेतल्या तर अजितजी वरे साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्या. पहा अंपायर नो बॉल, अंपायर कडे लक्ष द्या प्लीज. नो बॉल सांगितलेला आहे. 5 धावा इथे घेतलेल्या गेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 76 अशी धावसंख्या इथे लगावली गेली आहे. यस, चर्चा झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा, मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा कॉल पंचांनी केलाय. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट मेजवानी आहे. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, स्लाइस केलाय. डी बेस्टा खबर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाह काय एफर्ट्स आहेत, कमालीचे एफर्ट्स. सुजित सेवाळे कराड तालुक्यातील हा खेळाडू, त्याने दिलेले एफर्ट्स कमालीचे आहेत, मात्र बॅकअप नाहीये. आता मात्र प्रश्न उभा राहिलाय. कॉम्बिनेशन टाळाटाळ होताना पाहायला मिळाली आहे. चुका होत आहेत. चुकीचा मापदंड काय आहे, इथून पुढे होणाऱ्या धावा नक्कीच इथे पंच आमच्याकडे नजरा वळवल्यात. पंचांनी सांगितलं इथे कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा धावफलका 3 धावा कंप्लीट केल्यात. 3 धाव्याने धावसंख्या 79 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जिथे 15 बॉल 39 हा संकेत गोळे, तर दुसऱ्या बाजूला 15 बॉल 33 सूरज. शेवटचा बॉल पाहूया. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट होईल का? गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात आणि इथे विकेटचं पतन आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आली. अशी सर असं म्हटलं होतं ना, ही चाललेली जी बुलेट एक्सप्रेस आहे, जी धावसंख्येवरती लागलेली मैत्री ग्रुप चावलीची, ती कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटच्या बॉलवरती मात्र त्यांना अडवण्यामध्ये यश मिळवलं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी मात्र जाऊया टॉस साठी, जिथे आपल्या समेत किरण सर जोडले जातील. ओरडू किरण सर. चेतन फरांडे अनिवाडी यांच्याकडून दोन्ही बॅटरसाठी 100 रुपयाचं प्राइस जे आहे निलेश वडेकर सर यांच्याकडे जमा झालेला आहे. टॉस साठी जाऊयात. मी विनंती करेल आमचे लाडके समाजसेवक, आमचे सन्माननीय आदरणीय बबलूदादा पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. येस साहेब, त्याचबरोबर सुरेशजी सबका साहेब विनंती करेल आपण देखील जॉईन व्हा प्लीज. विनंती करेल आमचे KSK चे अध्यक्ष आपण देखील जॉईन व्हा प्लीज. या सबका साहेब आपण सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स या टॉस केला जाईल. अर्थात छत्रपती शिवेंद्रराजे 11 जावली विपक्ष दोस्ती ज्योती एंटरप्राइजेस, दोन्ही कॅप्टन्स या टॉस केला जाईल. Yes, both the captains. Jyoti Enterprises. दादा केला जाईल टॉस. एका साइडला जय महाराष्ट्र, दुसऱ्या साइडला PMPL 1.0 आणि जावली 11 टीन सांगितलंय टॉस मी मागणार आहे. दादांच्या शुभ हस्ते दोघांना शुभेच्छा दिल्या जातात आणि येस जावली 11 टॉस. PMPL 1.0 आणि जय महाराष्ट्र. आता या आधीची मॅच तुम्ही खेळलात, ती मॅच लॉस झालात, काही कारण शोधलं का? हो नक्कीच, कारण आमचा बॉलिंग अटॅक थोड्या चुक्या झाल्या. आमच्या बॉलिंग अटॅकला स्कोअर बरोबर होता, थोडा बॉलिंग अटॅकच्या चुकीमुळे आम्ही मॅच लॉस झालो. आता टॉस जिंकलास, महत्वाचा निर्णय. यावेळेस पण आम्ही नक्की बॅटिंग करू, कारण लास्ट मॅच आहे. यानंतर मला वाटतं मॅच होईल की नाही शक्य नाही, त्यामुळे आम्ही पहिली बॅटिंगच करू. तर येस, अनऑर्थोडॉक्स निर्णय घेतलाय. वातावरणाचा विचार करून प्रथम बॅटिंग घेतली. तुम्ही देखील पहिली मॅच लॉस राहिलात, कारण शोधलं, काही भेटलं कारण? पहिल्या मॅचला बॉलिंग आमची चांगल्या प्रकारे झाली, पण आमचे बॅटिंग लाईन प्रॉपर नाही झाली, बॅटिंग नाही करता आली प्लेयरांना. आणि या मॅच मध्ये आता तुम्हाला काही करून जिंकावंच लागेल, सो तयारी आहे पूर्ण? हां, तयारी तशी केलेली आहे, कारण या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे.
थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ज्योती एंटरप्राइजेस वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बबलू दादा, तुमच्या माध्यमातून देखील मोठी स्पर्धा इथे भरवली जाते. नाईट स्पर्धा आम्ही स्वतः साक्षीदार राहिलो त्या स्पर्धेची तुमच्या वाढदिवसानिमित्त. या स्पर्धेबद्दल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिली स्पर्धा, पहिलं वर्ष भरवलं जात आहे आणि कशी वाटते ही स्पर्धा आणि काय बोलाल या स्पर्धेबद्दल? शिवानी चांगलं आयोजन केलेलं आहे, खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. असंच शिवानी वर्षानुवर्ष असं आयोजन चालू ठेवावं. आणि दादा नेहमी आपल्या पाठीशी असतात, कारण की बॉसच्या पाठीशी असणार त्यांचे लाडके मी म्हणेल मित्र खऱ्या अर्थानं बबलू दादा पाटील. आणि जिथे जिथे आपण पाहिलं तर कमी भासते तिथे तिथे बबलू दादांची खऱ्या अर्थानं मदत बॉसला नेहमी असते. टॉस ज्योती एंटरप्राइजेसने जिंकला. दे वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये सेकंड इनिंगचा थरार ऐकूयात. धन्यवाद किरण सर. जिथे पूर्वार्धामधला खेळ संपला, उत्तरार्धाला होते सुरुवात. आघाडीला आलेले दोन फलंदाज, एका बाजूला KSK महाबळेश्वर तालुक्यातील एक नामांकित फलंदाज ज्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला गुणगौरवित केलं ते निखिल जाधव. आयकॉनिक खेळाडू राहिलेले आहेत. विक्रोलियन्स मधून खेळताना पाहायला मिळाले. तर नॉन स्ट्राईक एंड वरती असलेला शाहूवाडी तालुक्यातील पठ्ठ्या नाव आहे संतोष मुगदम. हा देखील एक जबरदस्त कमालीचा फलंदाज आहे आणि त्याने देखील अनेक स्पर्धा खेळल्यात, गाजवल्यात. मात्र या स्पर्धेकडे नजरा वळवल्या गेल्या जिथे 80 धावा येणाऱ्या 30 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचा प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आशिष सर आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जिथे संतोष मुगदम स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहे. तर नॉन स्ट्राईक एंड नक्की चर्चा होईल. स्ट्राईक एंड वरती कोणता फलंदाज आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती कोणता फलंदाज आहे याची चर्चा होईल. यस, संतोष मुगदम आपण पाहतोय स्ट्राईक एंड घेतील की नॉन स्ट्राईक एंड वरती येतील हा एक प्रश्नचिन्ह उभा आहे. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या 80 धावा डिफेन्स करायच्या आहेत. याच्यासाठी मात्र कणघर असे कठोर असे परिश्रम घ्यावे लागतील, कारण की बॅटिंग लाईनअप वेदांत 11 ची देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. आणि चर्चा होईल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाजी साठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मी विनंती करतो अध्यक्ष शिवा द बॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आमचे समाजसेवक सर्वांचे लाडके आणि आदरणीय बबलू दादा पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खरं तर सातत्याने त्यांचं राहिलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेला वेळेतला वेळ काढून ते उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा त्यांनी वाढवली. जिथे शिवा द बॉस यांचं आयोजन असतं तिथे दादांची खऱ्या अर्थानं उपस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सातत्याने पाठीशी राहिलेत दादा, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातो. वाह, मैदानाच्या आतमध्ये काय ग्रँड स्वागत केलंय गोलंदाजाचा. अमर शेलार यांच्यावरती चढवलेला प्रहार, पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती षटकार. असं म्हटलं होतं ना, रख हौसला वो मंजर भी आएगा, अरे प्यासे के पास खुद समंदर छलके आएगा. मैदानाच्या आतमध्ये करुण जोशी गावचा हा सितारा, नाव आहे संतोष मुगदम यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार. दुसरा बॉल, हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, काय घडलंय? यस, इथे विकेटचं पतन. अरे तू शेर ना, तर मी ही बब्बर शेर, शेरा सव्वा शेर. मैदानाच्या आतमध्ये कुरघोडी गेली. फलंदाज संतोष मुगदम बॅक टू द पवेलियन. इथे अमर शेलार याचं कौतुक. नक्कीच जशास तसं उत्तर टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न मात्र या गोलंदाजाकडनं अर्थातच पाहायला मिळाला. परंतु जर तुम्ही पाहायला गेलात तर अगदी पहिलं चित्र होतं ना, संकेतने पहिल्या बॉलवरती चौकार लगावला होता पहिल्या इनिंग मध्ये. आणि या इनिंग मध्ये जर आपण पाहायला गेलं तर अर्थातच संतोषच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र अगदी अमरने मात्र अगदी त्याला फसवलं, आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि बॅक टू द डगआउटचा दिशा त्याला दाखवली. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट बाद झाल्यानंतर मात्र वेदांत 11 या संघाच्या डोक्यावरती मात्र आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. स्वप्नील शिंदे, लाल्या या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज, जिथे आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल 28 बनवायचे आहेत, 74 हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. स्वप्नील शिंदे धावसंख्येमध्ये आता काय किमया करतील, स्कोर कार्ड अप करावं लागेल. मात्र अमर शेलार या गोलंदाजाने प्रभावित केलंय. पहिला बॉल जर आपण पाहिलं ना तर थोडासा रिच मध्ये दिला होता. दुसऱ्या बॉल वरती मात्र त्याने कमालीची गोलंदाजी केली आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी आलेले अमर शेलार आहेत ना, प्रभावित करतायत. पहा स्वप्नील शिंदे समोरच्या स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये जोरकस अपील, पंचांकडे दाद.
कोणतीही अपील वरती मात्र पंच प्रतिक्रिया देत नाहीयेत. चर्चा होईल. आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. नक्कीच या बॉलवरती नेमका घडलंय तरी काय, दोन पंच येतील, आपापसात चर्चा केली जाईल, त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. आणि अगदी खूप चांगला बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल आपण जरूर पाहायला मिळाला. कट लागली आहे का, बॅटची कडा लागली आहे का, चर्चा झाली आहे आणि चर्चा झाल्यानंतर मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नेमका घडलंय तरी काय, या बॉलवरती काय घडलंय, काय बिघडलंय, नक्की चर्चा होईल. चला मी निवेदन करेन, फिल्डर क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. चला फलंदाज बाद आहे. पला इथे चुकी झाली आणि यष्टीरक्षकाने मात्र कमालीची कॅच मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज स्वप्नील शिंदे बॅक टू द पवेलियन. आशिष सर चला थोडंसं स्पीडअप घ्या. नवीन बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये. वेदांत 11 संघ कन्झिक्युटिव्ह बॅक टू बॅक 2 आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना. गुडलेंथ वरती स्पॉट झाला, एक अनतोडक बाउन्स पाहायला मिळाला. तदनंतर मात्र बॅटची एज बिहाइंड द विकेट घेतलेला कॅच आणि यष्टीरक्षकाचा जल्लोष बरंच काही सांगून गेला. जिथे 6 बॉल 6 धावांवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाले. संकेत ज्यांनी मात्र कमालीची फलंदाजी केली. आता मात्र सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये येतील फलंदाजीसाठी, जिथे 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आशिष सर नक्कीच सुजित आलाय आणि या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु आज मात्र धुरा सांभाळण्यासाठी मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. अर्थातच वेदांत 11 संघाकडनं मात्र आता कशा पद्धतीने मात्र बॅटिंग करतील, कारण टार्गेट अगदी सेट आहे. 27 बॉल मध्ये 74 धावा करायच्या हे टीमला विजयासाठी आणि कशा पद्धतीने हे टार्गेट अगदी चेस होईल त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे आलाय. नक्की सुजित शेवाळे हा मोठा फलंदाज आहे. मात्र अनेक वेळा आम्ही पाहिलंय नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाकडून काही कानमंत्र दिले जातात. तदनंतर मात्र सुजित शेवाळे यांचा खेळ आहे ना तो अनेक वेळा बहरताना पाहायला मिळालाय. मात्र निखिल सारखा एक अनुभवी फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, तो कशा पद्धतीने कानमंत्र दिलाय आणि तिथे मात्र स्ट्राईक एंडवरती सुजित शेवाळे हे आलेले आहेत फलंदाजीसाठी. हॅट्रिक बॉल हो, यावेळी पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा बॉल. पंच आमच्याकडे वळाले आहेत. पहा इथे मात्र वाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. धावफलकावरती धावसंख्या 8, येणारे 27 बॉल बनवायचे आहेत 72 धावा. 72 रन्स मस्ट निडेड इन 27 डिलिव्हरीज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. आशिष सर नक्कीच 27 बॉल अजूनही 72 धावांची गरज. पुन्हा एकदा अमर शेलार, पुढचा बॉल अगदी डाऊन दी ग्राउंड मानवंदनाला, व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका अगदी पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं या बॅटरकडे ताकद आहे, नजाकत आहे आणि ती नजाकत मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. 6 धावांसाठी षटकार. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना अगेन्स्ट द अमर शेलार यांच्यावरती चढवलेला प्रहार. 4 बॉलचा खेळ इथपर्यंत संपलाय. धावफलकावरती धावसंख्या 14. पुढचा बॉल हो, यावेळी पहा कमबॅक केलं गेलंय. जशास तसं उत्तर टिक फॉर ट्रॅक. मैदानाच्या आतमध्ये अमर देखील कमी नाहीये. त्यांनी मात्र 14 धावा खर्च केल्या आहेत, 2 विकेट मिळवले आहेत. निखिल जाधव यांचा विकेट फार महत्वाचा आहे. डू ऑर डाय या मॅचला पलटण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ती निखिल जाधव यांच्याकडे राहिली. मात्र कशा पद्धतीने ते खेळतील, गिरगावचा वंडर बॉय म्हणून देखील ओळखला जातो. हो, यावेळी पहा इम्पॅक्ट लाईन मार महत्वाचे आहे. पंचाकडे दाद मागितले, पंचांनी सांगितलंय आउटसाइड द लेग स्टंप हे पाहायला मिळालंय. आणि नंतर मात्र इथे LBW साठी चर्चा होतीये, रिव्ह्यू नसणार आहे, ऑन फील्ड डिसिजन असेल याची नोंद घ्या. जिथे धावफलकावरती धावसंख्या 14 लगावली गेली आहे, 2 फलंदाज बाद. समीकरण बदललंय सर. येणारी बॉल 24 बनवायचे आहेत 66. नक्कीच इथून संघर्ष करावा लागेल आणि थोडीशी मॅच स्पीडअप करायची. फिल्डिंग टीम मॅच थोडीशी स्पीडअप करायची. आणखीन 2 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. आता येणारे 24 बॉल आणि 66 ची गरज असेल. आशिष सर आपण पाहिलं ना आता मैदानाच्या आतमध्ये असणारे फलंदाज पहा. इथे ओमसाई MTCच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. तुम्ही करत असलेल्या नियोजनाबद्दल तुमचे हार्दिक स्वागत. संपूर्ण सुंदर नियोजन आणि ओमसाई MTC स्पोर्ट्स व मनापासून आभार. खूप सुंदररित्या तुम्ही लाईव्ह दाखवत आहात. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन. आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रेक्षक मायबाप यांचं मात्र सातत्याने असलेले
हर्षल खराडे यांच्याकडून या लाईव्ह स्क्रीनवरती आपल्याला शुभेच्छा पाहायला मिळाल्यात. आणि अशी सर आपण चर्चा करतोय व्यावसायिक क्रिकेट खेळणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, जिथे आपण पाहिलं ना तर सुजित शेवाळे देखील कमी नाही आहेत. सुजित शेवाळे कराड तालुक्याला बिलॉंग करतात आणि अनेक स्पर्धा या पठ्ठ्याने गाजवल्यात. वन मॅन शो असा त्याचा अनेक वेळा रेकॉर्ड राहिलाय. मात्र या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल. क्रिटिकल सिच्युएशन आहे जिथे 24 बॉल आणि 66 बनवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतील. हर्षल काळोखे, हर्षल खराडे हे नाव आपल्याला पाहायला मिळाले. हर्षल खराडे यांच्याकडे नजरा वळवल्यात. ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेले आहेत. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कबसला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं आहे. एक धाव अंकित केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या वर चढली आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती आली आहे. स्ट्राइक एंड वरती निखिल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. निखिल जाधव हे नाव पाहायला मिळालंय. गिरगावचा वंडर बॉय. मला माहिती पोहोचली आमच्या अक्षय कदम कडून. त्यांनी सांगितलंय रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल तिथे त्यांनी खेळलेला खेळ पाहायला मिळाला. तो सदाबहार पाहायला मिळाला. त्याचबरोबर प्रहार चषक यावेळी बॅकफूट वरती गेलेत. डीपी षष्टा कव्हर रिझन मध्ये अनाथोडक बाउन्स. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. पहा सर्वाधिक नामवंत सर्वाधिक नामवंत स्पर्धा खेळणारा जर खेळाडू कोणता असेल तर तो निखिल जाधव. निखिल जाधव यांच्याबद्दल चर्चा होईल. मात्र विक्रोली या संघामधून खेळत असताना अष्टपैलू खेळाडू त्यांची सातत्याने राहिले. कमालीचा नॉक. मात्र या मॅच मध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये इतिहास घडवायचा आहे. इतिहासावरती नाव कोरायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेला गोलंदाज तो देखील कमी नाहीये. हर्षल याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने तो देखील निघाला. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले. त्यानंतर मात्र इथे या पठ्ठ्याने सांगितलंय अरे कोळशाच्या आतला हिरो मी. कडक गोलंदाजीला देईन मऊ मऊ मऊ. चिरा मी. काय चिरलाय फिरलाय डिस्पॅच केलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव हे वादळ घोंगावलं गेलंय. जिथे धावफलकाकडे आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पहा प्रेक्षकांनी घेतलेला झेल अविस्मरणीय पाहायला मिळाला. कायम लक्षात राहील त्याचा हा झेल. मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव हे पाहायला मिळालंय नाव. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 25 या आकड्यावरती 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून हर्षल निघालेला आहे. हो, याही वेळी पुन्हा एकदा सुपर कव्हर असं सांगितलं पण लाख डगांनी गोंधळ केला. सूर्य झाकण्यासाठी एक क्षण पुरेसा. सर्व उजळून काढण्यासाठी हा क्षण महत्वाचा आहे. डिस्पॅच केलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमालीचा फटका निखिल जाधव. आता मात्र आलेला तिसरा षटकार येईल का? या हॅट्रिक षटकार मिळवेल का? प्रश्नचिन्ह आहेत. डोक्यावरती मात्र टेन्शन आहे. टेन्शनवाली मात्र हर्षद. आता मात्र प्रश्न त्याच्या डोक्यावरती उभा गेलाय. धावसंख्या 31 या आकड्यावरती पाहायला मिळालाय. तिसरा बॉल थोडस प्रेशराईज पाहायला मिळालाय. हर्षल दडपण त्याच्यावरती आलाय निखिल जाधव या फलंदाजाचं. हो, यावेळी कल्लात्मक फटका बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळालाय. एक धाव घेतली गेली आहे. या एका धावेने मात्र धाव संख्या वाढली आहे. पहा, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. यासाठी ओळखला जातो निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय. खऱ्या अर्थाने KSK महाबळेश्वरचा हा कोहिनूर हिरा म्हणून देखील ओळखला जातो. आज मात्र सुजित शेवाळे यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या. ते स्ट्राइक एंड वरती आल्यात. हर्षदच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने अटॅक करतील. हो, यावेळी पहा खरबुजा को देख के खरबुजा. व्हॉट एफर्ट्स. कमालीचा एफर्ट्स. क्षेत्ररक्षक कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक धाव घेतली आहे. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या. काय आहे आमचे थर्ड अंपायर मात्र येतील का हा देखील एक प्रश्न आहे. ऑन फील्ड डिसिजन काय आहे? प्रेक्षक मायबाप काय सांगतात? हा कॉल दिलाय. यस, थर्ड अंपायर कडे कॉल गेलाय.
अगदी तोपर्यंत आमच्या प्रेक्षकांनी कदाचित तर अंपायर देऊन पण टाकले, कदाचित प्रेक्षक आहेत तिथे. आणि येस, हे सेफ फिल्डिंग आहे. येस अंपायर बरोबर. आणि म्हणूनच ओम साई एमटीसी तुमच्या या क्लिअरिटीसाठी, क्वालिटीसाठी गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांच्याकडून तुमच्या कॅमेरामॅन जे तिघे जण आहेत तुमच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज हे आमच्याकडे जमा झालेलं आहे. भेटू संध्याकाळी. थँक्यू सो मच गोपीदादा सूर्यवंशी शेठ. थँक्यू सो मच गोल्डन मॅन. थँक्यू सो मच दादा. कम्मालीचा किरण सर आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळाला. नक्की चर्चा होते. गोपीदादा यांना आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. गोपीदादा गोल्डन मॅन म्हटलं, आता असं म्हटलं आता ना, मैत्री मी अटळ ठेवतो, शत्रूलाही जवळ ठेवतो, डाव पेच मला कधी जमलेच नाही, कारण की मार्ग मी सरळ ठेवतो. सरळ मार्गाने चाललेला हा पठ्ठ्या आपल्याला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला. गोपीदादा आपला खऱ्या अर्थाने आम्ही मनपूर्वक अभिनंदन करू. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला, जो ऋतिक आपल्याला पाहायला मिळाला. कम्मालीचं क्षेत्ररक्षण आशिष सर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हर्षल यांचं षटक संपलेलं आहे. आणि सुजित शेवाळे कम्मालीचं फलंदाजी ते देखील करतात. सुजित शेवाळे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. एका बाजूला आपण पाहिलं ना तर 2 षटकांचा खेळ संपलाय. आशिष सर 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी अमर शेलार पुन्हा एकदा आलेत. आता 18 बॉल करायचे आहेत, 47 धावा. आणि अमर आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि स्ट्राईक एंडला सुजित शेवाळे. बघूया कशा पद्धतीने स्कोर कार्ड मात्र धावतं ठेवण्याचा प्रयत्न असेल. पहिला बॉल अगदी पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं नक्कीच. आणि शशी साटम यांनी सांगितलं लेग बायचा इशारा आहे. आणि लेग बायच्या पद्धतीने ही धाव फलकावरती मात्र नक्कीच अंकित केली गेली. आशिष सर आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पाहायला मिळाला होता. अमर शेलार यांनी मात्र इम्प्रेस केलाय. जिथे 1.1 चेंडूचा खेळ त्यांनी हाताळला, 14 धावा त्यांनी दिलेत. पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय? विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. निखिल जाधव यांचं वादळ मात्र थांबवलंय, शमवलंय, फिनिश केलाय. नक्कीच पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळून दिला होता. त्यानंतर मात्र हा दुसरा ब्रेक थ्रू असेल. अर्थातच निखिल जाधव बॅक टू द डगआउट. 8 चेंडू त्याने फेस केले, 23 धावा त्याने मात्र लगावल्या धावफलकावरती. आणि तिथे मात्र बॅक टू द डगआउट असताना मात्र पाहायला मिळतंय थोडीशी नाराजी मात्र त्याच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळते, कारण मिस टायमिंग फटका त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाला. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना जरूर पाहायला मिळतोय. अर्थातच सुनील सागावकर अगदी पाटण तालुक्याकडनं बिलॉंग करतात आणि तोच बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुनील सागावकर यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. सुनील सागावकर हे मोठं नाव आहे. शरीराची देहबोली पहा, धिप्पाड बांधा आहे. अतिशय जबरदस्त असा बांधा त्याचा शरीराचा पाहायला मिळालाय. पैलवान आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. अगेन्स्ट द अमर यांच्यामध्ये चाललेलं हे वॉर काय असेल इथून पुढचा खेळ. 34 धावा धावफलकावरती. हो, यावेळी पहा आणखी एक क्रॅकिंग फटका. चेंडू सरळ सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. पाटण तालुक्याचा तुफान वादळ हे नाव म्हणून ओळखलं जातं. 40 धावा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, ज्या पद्धतीने यांनी नॉक केलाय. ही ताकद राहिली आहे, ही क्षमता आहे, ही ऍबिलिटी आहे, हा क्लास आहे, हे टेम्परामेंट आहे. मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला मिळाले. पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना हा फलंदाज पहा, जिथे येणारे बॉल 15 आहेत आणि 15 बॉल 40 ऑलरेडी झालेत आणि इथून पुढे 15 बॉल 40 तुम्हाला बनवायचे आहेत. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. जिथे सुनील सागावकर यांच्या मात्र नावाची चर्चा होते. आशिष सर नक्कीच. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 15-40 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुढचा बॉल अमर घेऊन सज्ज होतोय. आताच सुनील यांच्यासाठी अगदी आता गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. थोडासा खालती ठेवला हा बॉल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर बीट होतोय. अर्थातच सुनील. नक्कीच आपण पाहिलं ना तर चेंडू थोडासा लोअर फुल टॉस पाहायला मिळाला, जिथे पडल्यानंतर हुसळी घेतली नाहीये बॉलने. अमर शेलार कम्मालीची गोलंदाजी करतायत. इम्पॅक्ट टाकला, 3 विकेट घेतले त्यांनी. यावेळेस मात्र पहा स्लॉट मध्ये होता, अगदी खोदून काढायचा होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ऑन साइडला दिशा दिली आणि 1 धाव घेऊन मात्र खुश राहिलेत. अर्थातच एका धावेने धावफलक 41 या आकड्यावरती. 13 बॉल 39चं समीकरण इथून येणाऱ्या पुढे मॅच मध्ये आपण पाहिलं. वेदांत 11 यांना मात्र बनवायच्या 13 बॉल 39. सुजित शेवाळे यांच्याकडे नजरा वळवल्यात. आशिष सर आता मात्र कम्मालीची गोलंदाजी होईल.
हो, यावेळी स्विंग आणि मिस डॉट बॉल येतोय आशिष सर. पहा सातत्याने डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतायत. नक्कीच हे डॉट बॉल अगदी महत्वाचे असतात प्रत्येक टीमसाठी, प्रत्येक संघासाठी. आणि डॉट बॉल आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढतो गोलंदाजाचा आणि टीमचा देखील. आणि या डॉट बॉल आला शेवटचा आणि त्यानंतर समीकरण आपण जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 41 ला 3 आणि आता करायचे आहेत 12 चेंडू 39 धावा. नक्कीच 12 बॉल 39 ची मॅच, डू ऑर डाय महत्वाची मॅच. आघाडीला आलेले हे दोन फलंदाज यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. निवेदन आहे थोडंसं स्पीडअप घ्या. मॅच डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आहे जिथे 12 बॉल 39 मस्ट निडेड असतील. 12 बॉल 39 आशिष सर कशा पद्धतीने पाहताय, इट इज अचिवेबल होऊ शकतात का? हा नक्कीच 50-50 सामना अजून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण थोड्या वेळापुरती आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाकडे झुकताना पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र बॅटिंग लाईनकडे मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. परंतु आता 12 बॉल शिल्लक आहेत, 39 धावा करायची आहेत. अगदी 50-50 सामना, तराजू अगदी समांतर मात्र पाहायला मिळत आहे आणि समांतर असा हा सामना अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप घ्या फिल्डिंग करणारी टीम, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, अजूनही मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सूरज यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. सूरज यांनी मात्र कमालीची फलंदाजी केली होती. अष्टपैलू खेळाडू राहतील. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत गोलंदाजीचं षटक हाताळण्यासाठी. चर्चा रंगली गेली आहे जिथे येणारे 12 बॉल आणि 39 ची गरज आहे आणि स्ट्राईक एंड वरती सुनील यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आशिष सर, सुनील एक कमालीचा षटकार त्यांनी आतापर्यंत खेचलाय आणि आता मात्र इथून पुढे ही मॅच क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहे. त्याला मात्र आपल्या बाजूने घ्यावी लागेल. मोठे 3 प्रहार आले ना, मॅच आपल्या जवळ घेऊन जातील. पहिलाच बॉल सूरज निघाले. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल येतोय आशिष सर. धाव फलकेवरती भर पडली आहे. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत 38. नक्कीच शरीरापासून दूर ठेवला होता आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 42 ला 3. आता 12 बॉल करायचे आहेत 38 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाले ओव्हर द विकेटने. ओ, यावेळी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कॅरी केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेल्या या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये कम बॅक केलाय. त्याला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. असं म्हटलं आता ना, सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकण्यासाठी आता प्रयत्न केलेत आशिष सर. जे दिवसभरासाठी गेलेले पक्षी आहेत ना, ते मात्र ते देखील आता मात्र त्यांचा चिवचिवाट आपल्याला पाहायला मिळेल. ते घराच्या दिशेने निघाले आहेत. ही मॅच देखील अंतिम टप्प्याकडे निघाली आहे. हो, याही वेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप सातत्याने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिलाय सूरज यांचा. वेट आणि वॉच केल्यानंतर ना फलंदाज मोठे प्रहार करू शकतात. ही ताकद आहे सुनील यांच्याकडे. सुनील सागावकर यांच्या मात्र नावाचा चर्चा, यांच्या नावाचा बोलबाला इथून पुढे होणार आहे. जिथे येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 37 पॉसिबल आहे, शक्य आहे, अचीव करू शकतात वेदांत 11. गोलंदाज निघालाय सूरज. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, इनसाइड आउटचा फटका. टिपिकल सुनील सावगावकर यांच्या ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. म्हणूनच म्हटलं आता ना, सुनील सावगावकर हे नाव सातत्याने पाटण तालुक्यामध्ये गणलं जातं सर. पहा इथे आता मात्र समीकरण बदललंय. 10 बॉल 31 ची गरज आहे. जिथे सुनील आल्यात स्ट्राईक एंड वरती. सुनील यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहिला बॉल एक षटकार ठोकला. हो, यावेळी मात्र आडव्या बाटने अक्रॉस द लाईन षटकार खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. 9 बॉल 31 ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा, तू मै हमरी तुमरी, जशास तसं उत्तर. बोलबाला एका बाजूला फलंदाज तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. असं म्हटलं आता ना, चर्चा होईल. हो, यावेळी पहा या पठ्ठ्याने आणखी एक फटका आणि सांगितलंय, अरे खुळ आभाळ मोकळ नभी चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय षटकाराचं तोरण. इथे षटकाराचं तोरण ठोकताना 3 चेंडू 3 षटकार खऱ्या अर्थाने या इनिंग मध्ये या पठ्ठ्याने खेळल्यात. जिथे धाव संख्या लगावली गेली आहे
55 म्हणजे येणारे 8 बॉल 25 ची गरज आहे. आशिष सर कशा पद्धतीने पाहताय आता इथून पुढे 8-25 ची मॅच आहे. नक्कीच मोठा फटका आलाय आणि मोठा फटक्याची गरज होती आणि ती मोठा फटका अगदी पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती. 8 बॉल आता करायचे आहेत 25 धावा. याही वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच वळतायत की व्हाईट बॉलचा इशारा देतात. इशाऱ्याच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती मात्र जरूर ऍड केली जाते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं उल्लंघन मात्र इथे जरूर केलं जातं आणि पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. यस, येणारे बॉल 8 आहेत, बनवायचे आहेत 24. मैदानाच्या आतमध्ये सुनील नावाचं वादळ घोंगावलं गेलंय. सुनील नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. या फलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात. भरगच्च देहबोली आहे. गोलंदाज निघालेला आहे. हो, यावेळी पहा लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिले गेले. प्रोडक्शन अतिशय डिफिकल्ट पाहायला मिळालं. बम्बलिंग झाले, तदनंतर मात्र कंप्लीट केले गेले. आता 2 धावा. येणारे बॉल 7, बनवायचे आहेत 22. नक्कीच खूप चांगला फटका होता, अगदी विशेप मध्ये खेळलेला आणि तिथे मात्र 2 धावा मात्र या बॉल वरती जरूर आल्यात. आता समीकरण आपण पाहायला गेलं तर 7 बॉल 22 ची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, परंतु या बॉल वरती मात्र किती धावा येतील हे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल आहे. आता थोडस समीकरण मात्र नक्कीच बदलेल. आता 6 चेंडू करायचे आहेत 22 धावा. टीमची धावसंख्या 58 ला 3. 6 बॉल 22 धावा. 6 बॉल 22 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये टेन्शन वाली मात्रा पाहायला मिळाल्या. आता मात्र चर्चा होईल आणि असं म्हटलं आता ना, मला आता मात्र शेवटचं षटक येत असताना पाहायला मिळालंय. चर्चा होते, तिथे मात्र कॅल्क्युलेशन केलं जात आहे आणि सांगितलं जात आहे तो डावपेच आखला जातोय जो लहानपणी आम्ही खेळताना पाहायला मिळालाय. अटक मटक चांदणी षटक. आता कोणाचं येईल षटक? नजरा वळवल्या गेल्यात. स्लॉगवरचं षटक, अंतिम षटक, अंतिम षटकाकडे नजरा वळवल्या जातील. काय घडेल इथून पुढचं? क्षेत्ररक्षण कसं असेल तर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना, अरे समंदर तो उल्टा सीधा बोलता है, अरे समंदर तो उल्टा सीधा बोलता है, प्यासा सलीके से बोलता है. इथे पहा, इथे 6 बॉल 22 ची गरज आहे. इथे बॅट बोलेल की बॉल बोलेल? मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मोमेंट आहे. 6 बॉल 22 ची मॅच. 6 चेंडू 22 धावांची गरज आणि महत्वाचं षटक अर्थातच जबाबदारीचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अर्थातच मात्र आलाय. विश्वास आणि या टीमने मात्र नक्कीच विश्वास दाखवला या गोलंदाजावरती आणि कशा पद्धतीने विश्वास साध्य करतोय आपल्या टीमसाठी हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. 6 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्राइक एंडला सुजित शेवाळे मात्र पाहायला मिळतोय. सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आलेले. सुजित शेवाळे यांच्याकडे नजरा वळवल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज भरगच्च बांधा त्याचा देखील आहे. हाय आम ऍक्शन त्याच्याकडे पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज. पहिलाच बॉल घेऊन निघालेला आहे विश्वास. पहिलाच बॉल. यावेळी पहा सुजित शेवाळे सांगत आहे, अरे कड़वे शब्द है, कड़वा किरदार, मीठी नहीं जुबान हमारी, यहाँ सिर्फ खुददारी है, मिलेगी मतलब की दुकान नहीं हमारी. मैदानाच्या आतमध्ये कमालीचा षटकार ठोकलाय. 5 बॉल 16 ची मॅच. अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला मात्र अगदी पार्किंग प्लॉट मध्ये अगदी पाठवून दिलाय 6 धावांसाठी. आता 5 बॉल 16 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन झाली आता खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूस आणि बॅटर कडनं देखील आणि बॉलर कडनं देखील. नक्कीच पंचाकडे दाद मागितली गेली. रिव्ह्यू साठी ते जात आहेत का हा एक प्रश्न आहे आणि यस पंच कशासाठी रिव्ह्यू घेत आहेत हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि नक्कीच चर्चा होते. यस करेक्शन केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. यस चर्चा केली गेली आहे. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. मात्र सुजित यांच्याकडे नजरा वळवतोय. सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, मॅच फिरवण्याची ताकद ठेवू शकतात. जिथे येणारे 5 बॉल बनवायचे आहेत 16. गोलंदाज निघालाय. हो यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. चेंडू सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. अगदी आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि तिथे टीमला 4 धावांचा फटका मिळालाय आणि चौकार आलाय आणि चौकार अगदी महत्वाचा होता आणि समीकरण आता बदलले. टीमची धावसंख्या 68. 4 चेंडू करायचे आहेत 12 धावा. 4 बॉल 12 ची मॅच आहे. म्हणूनच म्हटलं आता ना,
म्हणूनच म्हटलं आता जीप फट जाएगी, अरे जीप फट जाएगी, मसाला मत मिलाओ शक्कर में, अरे जीप फट जाएगी, मसाला मत मिलाओ शक्कर में, कई दिनों बाद मिले हो, अब आ जाओ टक्कर में, टक्कर मध्ये येतायत, लढतायत, भिडतायत, नडतायत अगेन्स्ट सुजित. पाहायला मिळालाय पुढचा बॉल. हो यावेळी पहा डाऊन द ग्राउंड डिस्पॅच केलाय सुजित शेवाळे. ब्रँडेड क्लासिकल टिपिकल षटकार, 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये जी मॅच होती ना ती मॅच आता मात्र चर्चेचा विषय राहिलेला आहे. नक्कीच मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर एकदा मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा नॉक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत. 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. षटकार येईल का डॉट बॉल येईल पाहूया. आणि इथे मात्र पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला दिशा दिली, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. डेंजर झोनला असताना फंगलिंग पाहायला मिळालं. 2 धावा अगदी सहजरित्या मिळवल्यात. आता समीकरण बदलेल. 2 चेंडू 4 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे या नावाचं वादळ, अरे कराड तालुक्याचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये कमालीची नॉक करतो. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, प्रयत्न शर्तीचे करावे लागतील, कुरघुडी करावी लागेल. आणि कुरघुडी कशा पद्धतीची असेल? येणारे 2 बॉल 4 ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, प्यास लगी है गजब की पानी में जहर था, अरे पीते ना तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते. ये अजब कश्मकश यहाँ 2 गेंद पे 4 की जरूरत. गोलंदाज निघाला. ओ यावेळी पहा डॉट बॉल येतोय. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे तेरे ट्वीट को मैंने रिट्वीट कर दिया, तुझसे पहले मैंने तुझे चीट कर दिया. व्हाट्सएप हो या फेसबुक, तुझे ब्लॉक करके तेरा नंबर भी मैं डिलीट करूंगा. हे सांगावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. 1 बॉल 4 ची मॅच. नक्कीच. आणि इथे मात्र सिद्ध करावं लागेल. अरे विचार काय करतोयस तू? करून दाखव. वेळ निघून जाईल तुझ्या हातातून. तिला आत्मविश्वासाने दडपून दाखव. ठेवलाय विश्वास संघाने तुझ्यावरती. हा सामना मात्र तू जिंकून दाखव. हा सामना मात्र तू जिंकून दाखव. 1 चेंडू 4 धावांची गरज. वॉट अ मॅच. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहा मैदानाच्या आतमध्ये सुजित 1 बॉल 4 ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं होतं ना, निघाला गोलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बॉल साठी. 1-4 ची मॅच. यावेळी पहा, अरे जा दिखा दुनिया को मुझको क्या दिखाता है गुरूर, अरे तू प्यासा है तो प्यासा है मगर मैं तो समंदर नहीं. काय कमालीचा फटका डिस्पॅच केलाय. वेदांत 11 या मॅच मध्ये विजयी झालाय. विजयी संघाचं कौतुक. मैत्री 11 संघ मात्र या ठिकाणी पराभूत झालाय. म्हणूनच म्हटलं आता ना, एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई अमीर नहीं होता. दोन्हीही संघाचे आम्ही मात्र देऊ या ठिकाणी आभार. त्यांना देऊ शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी. आणि आजच्या दिवसामध्ये इथे आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. या संधीचा आम्हाला होईना जेवढं 100% देण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न मित्रांनो, जर इथे काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि इथून मात्र आम्ही थांबतो. तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. या सुजितच्या खेळासाठी सावकार 11 चे संघ मालक नितीन भैया साहेब यांच्याकडून